फोन टॅपिंग नंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स. सर्वांचे मोबाईल सर्व्हिलन्सवर. बावनकुळेंच्या वक्तव्यानं राज्यात खळबळ. ऐकलं, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं. आणि याच वक्तव्यावरून राजकीय आखाडा रंगलाय. चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाणांसह मुंबईतील बिल्डर, खासगी वॉर रूमच्या माध्यमातून शिंदे सेना आणि भाजपच्या नेत्यांवरही पाळत ठेवत असल्याचा आरोप करत राऊतांनी बावनकुळेंच्या अटकेची मागणी केली आहे. 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवू द्या. ना पंकज आणि मी याच्या पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार. तसे फिरणारे सर्व व्हॉट्सअप सर्व्हिलन्स पण टाकले. कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप तुम्हाला काय वाटतं? तुमच्या व्हॉट्सअप सर्व्हिलन्स नाही, कोण काय व्यक्ती आम्हाला माहिती नाही. बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची, रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स, भाजप बरोबर असलेले, नागपुरातल्या काही यंत्रणा, या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेलं त्यांचं खाजगी. आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हिलन्स खाली आहेत. हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना तात्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. आणि याच बैठकीत बावनकुळेंनी सगळ्यांवरच सर्व्हिलन्स ठेवला जात असल्याचं वक्तव्य केलं. मात्र या वक्तव्यावरून वाद पेटल्यानंतर आता बावनकुळेंनी सारवासारव केली आहे. तर आपण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व्हिलन्स ठेवत असल्याची कबुलीही बावनकुळेंनी दिली आहे. आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आहे. आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे. आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे की एखाद्या गोष्टीचं बादचं बतंगड बनवायचं. आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे. खरं तर 2020 मध्ये तत्कालीन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. मात्र राज्यात फोन आणि व्हॉट्सअपवर सर्व्हिलन्स ठेवणं कायदेशीर आहे का पाहूया. फोन टॅपिंग आणि सर्व्हिलन्समुळे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होतं. त्यामुळे भारतात फोन आणि व्हॉट्सअप सर्व्हिलन्स बेकायदेशीर आहे. त्या संदर्भात भारतीय टेलिग्राफ कायदा आणि IT कायद्याच्या कलम 5(2) मध्ये सर्व्हिलन्सचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र सार्वजनिक सुरक्षेच्या कारणासाठी काही परवानग्या घेऊन फोन टॅपिंगला परवानगी देण्यात येते. खरं तर देशभरातील विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि न्यायमूर्तींवर पॅगससच्या माध्यमातून पाळत ठेवल्याप्रकरणी राहुल गांधींनी रान पेटवलं होतं. आता सर्व्हिलन्स ठेवणं बेकायदेशीर असतानाही खुद्द भाजपच्या मंत्र्यानंच सर्व्हिलन्स केलं जात असल्याचं वक्तव्य केल्यानं हा पाळत ठेवण्याचा दुसरा अंक सुरू झालाय का याचीच चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.